पुढची बातमी पाहूयात। राज्यातून ही बातमी आहे। ही निवडणूक मराठी माणसांच्या अस्मितेची आहे असं खासदार संजय राऊत म्हणतात। मराठी माणसांना आता लढाईसाठी उतरावं असं सुद्धा राऊत म्हणतात। ठाकरे बंधू एकत्रित आल्यानं लोकांमध्ये आत्मविश्वास वाढलाय। सध्या तरी काँग्रेस सोबत नाहीये राऊत असं म्हणतायत, मात्र वेगळीच सूल मांडली तर भाजपला त्याचा फायदा होईल असं सुद्धा सांगायला राऊत विसरले नाही। पण ही लढाई मुंबईची मराठी माणसाची शेवटची अस्मितेची आणि अस्तित्वाची लढाई असं आपण म्हटल्यावर मराठी माणूस कोणत्याही पदावर असो, कोणत्याही परिस्थितीत असो, त्यानं या लढाईमध्ये मुंबई वाचवण्यासाठी उतरायला पाहिजे। मी जे म्हणतोय प्रत्येक मराठी माणसाचं हे कर्तव्य आहे की या वेळेला ही लढाई प्रत्येकाची असायला पाहिजे। आणि मला असं वाटतंय की त्या पद्धतीची जागरूकता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आल्यामुळे ही जागरूकता, एक आत्मविश्वास आणि एक उत्साह लोकांमध्ये निर्माण झाला। उद्या जर हा संघर्ष झाला तर आम्ही मराठी लोक पुन्हा एकदा बलिदान द्यायला तयार आहोत, पण ही मुंबई आम्ही अमित शहांच्या घशात जाऊ देणार नाही। या महाराष्ट्राला माहिती आहे रेहमान डाकू कोण आहे, कोणाला मुंबई लुटायची आहे आणि त्यांना हे पाठबळ देणारे कोण आहेत। या मुंबईचं कराचीतील लॅरी शहर कोणी केलेलं आहे अड्डा, या अख्ख्या मुंबईला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे आणि देशाला माहिती आहे।